पुढील प्रश्न पाहता 30 मीटर परिमिती असणारे दोन समभुज त्रिकोण, समभुज त्रिकोण म्हणजे काय, तिन्ही बाजू सारखे असणारे त्रिकोण परस्परांना एका सामायिक बाजूवर जोडले असता तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती. तर पहा काय सांगितलेलं आपल्याला प्रश्नामध्ये, आधी माहिती वाचून घ्यायची आहे, प्रश्न समजावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सोडवायचे आहे. 30 मीटर परिमिती असणारे दोन समभुज त्रिकोण, आता या ठिकाणी दोन समभुज त्रिकोण आपण घेतलेले आहोत. तर पहा आकृती काढून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. 30 मीटर परिमिती आहे, परिमिती आपल्याला दिलेली आहे 30 मीटर परिमिती. मग समभुज त्रिकोणाची परिमितीचं काय सूत्र असतं, 3 गुणिले बाजू, म्हणजेच 3 गुणिले बाजू बरोबर काय आहे 30 मीटर. म्हणजे एक बाजू काय असणार आहे त्या त्रिकोणाची 10 मीटर असणार आहे, 10 त्रिक 30. अशा दोन त्रिकोण काय केलेले आहे, परस्परांना एका सामायिक बाजूवर जोडलेले आहे. मग सामायिक बाजू जोडल्यावर कशा प्रकारे आकृती तयार होणार आहे पहा. तर अशा प्रकारे पहा सामायिक बाजूला इथे जोडलेलं आहे. मग पहा ही आकृती कशाची झाली, चौकोनाची. मग पहा याची आपल्याला परिमिती झाली. मग पहा ही बाजू 10 मीटर आहे कारण समभुज त्रिकोण आहे, ही देखील 10 मीटर, हे 10 आणि हे 10. मग या आकृतीची परिमिती किती होणार आहे, 10 चौक 40 मीटर होणार आहे विद्यार्थ्यांनो. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर काय आहे, 2 नंबरचा पर्याय. यालाच तुम्हाला गोल करायचे. चौरस मीटर येणार नाही. चौरस कधी येतं, जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्यावेळेस चौरस मीटर हे त्याचं एकक असतं. हे दोन्ही ते पर्याय इथे कॅन्सल होतात. हे असणारे आपलं योग्य उत्तर देताना, कारण एका सामायिक बाजूवर ते जोडले गेले आहेत. मग सामायिक बाजूला जोडल्यामुळे अशा प्रकारे आकृती तयार होणार आहे चौकोनाची आणि याची परिमिती असणार आहे 40 मीटर. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, या घडणीतून तयार होणाऱ्या घडणीचा आकार कोणता. तर पहा या घडणीतून तयार होणाऱ्या घडणीचा आकार, तर पहा आकार कसा दिसतोय आपल्याला, 4 यामध्ये काय आहेत आयत आणि 2 चौरस आहेत. म्हणजे कोणता आकार तयार होणार आहे, इष्टिकाचिती. इष्टिकाचितीमध्ये 4 पृष्ठ काय असतात, आयताकृती आणि 2 चौरसाकृती असतात. अशा प्रकारे 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनी. यालाच तुम्हाला गोल करायचा आहे. पुढील प्रश्न पहा, 40 मीटर परिमिती असणारे चौरसाकृती कुस्तीच्या मैदानामध्ये अंथरण्यासाठी किती आकाराचा मॅट लागेल. तर पहा 40 मीटर परिमिती असणारी चौरसाकृती काय आहे, कुस्तीचा मैदान आहे. परिमिती किती आहे त्याची, 40 मीटर. म्हणजे याची बाजू किती असणार आहे, 4 गुणिले बाजू 4 10 40, म्हणजे 10 मीटर याची बाजू आहे. मग पहा आपल्याला किती मॅट लागेल, म्हणजे क्षेत्रफळ आपल्याला काढावं लागेल. मग 10चा वर्ग किती, 100 चौरस मीटर. म्हणजे 100 चौरस मीटर इतका त्या मॅट लागेल. कारण तो मॅट आपण कुठं अंतरणार आहे, त्या आयताकृती मैदानाच्या आतमध्ये क्षेत्रफळाच्या भागामध्ये. मग क्षेत्रफळच आपल्याला काढावं लागणार आहे. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनी. यालाच तुम्हाला गोल करायचं.